नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 29 एप्रिल 2026 वार बुधवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक देखील आपल्याला कमी होत असताना पाहायला मिळते। तरी काही शेतमालाचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। झेंडूची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीफार सुधारणा पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूची बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालांची आवक कमी झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला झेंडूची आवक पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रोचे दर जे आहेत साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आस्ट्रोची आवक आपल्याला बऱ्यापैकी कमी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही बरेच दिवसापासून आपल्याला 80 ते 100 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची तसेच ब्लूडीची आवक आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर टेटेची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। गोल्डन लेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन लेजीचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 230 रुपयापर्यंत कलर तसेच लाल गुलाबसाठी 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी कायम पाहायला मिळते। कांद्यांची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। चांगल्या मालांची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये सुपर कलर आणि गोळे साईज मधील कांद्यासाठी साधारणतः 11 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला एका दुसऱ्या बक्कलसाठी दर पाहायला होते। सरासरीमध्ये जर पाहिलं तर 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। लहान साईज मध्ये हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, मार्केटमध्ये आवक जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला हलक्या मालांची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे ते गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 10 रुपयापासून ते 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतो। पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील हिरवी मिरचीसाठी दर पाहायला होते। काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। त्याचबरोबर चायना काकडीची आवक देखील आपल्याला पाहायला होते। हिरव्या तसेच पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः 16 तर हलक्या मालासाठी 12 ते 14 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे ते 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावसाठी दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी
15 ते 20 रुपयापासून देखील दर पार होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पार होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील दर पार होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पार होते. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात. हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पार होतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पार होतात. पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पार होते. चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे आहेत 15 ते 16 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पार होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील दर पार होतात. त्याचबरोबर जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत 5 ते 6 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील दर पार होते. त्याचबरोबर फ्लावरची देखील आवक पार होते. चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे येते 10 ते 12 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पार होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आल्याचे दर जे येते 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पार होतो. मार्केटमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होताना पाहायला मिळते. बरेच दिवसापासून भाज्यांना दर नसल्यामुळे भरपूर शेतकरी बांधवांनी जो आपले प्लॉट जे आहे ते काढून टाकलेले आहे. त्यामुळे आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर मार्केटमध्ये माल थोडेफार कमी होत असताना पाहायला मिळतात. मागणी बरेच दिवसापासून कमी झाल्यामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी बांधवांनी जे प्लॉट आपले काढलेले आहेत, कारण मजुरीचा खर्च देखील निघत नाही या ठिकाणी, अशी परिस्थिती बरेच दिवसापासून पाहायला मिळते. तर आज मार्केटमध्ये जर बघितलं तर आवक कमी होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आज टोमॅटोची परिस्थिती जर पाहिली तर आवक कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. तर भेंडीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते. भुईमुग शेंगाची आवक मार्केटमध्ये होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 40 रुपयापासून देखील भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात. सुपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात सुपांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील सुपांचे दर पाहायला मिळतात. आवक वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते. पपईची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते. खरबूजची क्वालिटीनुसार दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलके माल जे ते 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूजची आवक पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. लहान साईजमध्ये 100 ते 120 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूटची आवक झालेली पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत, तर लहान साईजमध्ये 100 ते 120 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मार्केटमध्ये लिंबांची आवक आपल्याला कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणाची बरेच दिवसापासून पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलकी माल जे 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकावन तसेच VNR पेरूसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतात.